नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, पाऊस आपल्या जीवनात फक्त पाणीच घेऊन येत नाही, तर त्यासोबत आनंद घेऊन येतो. तो आपल्या मनात प्रेम, मैत्री, आपुलकी वाटून घेण्याची भावना जागवतो. आज आपण ऐकणार आहोत एका छोट्याशा छत्रीमुळे दोन मुलांच्या मनात किती सुंदर आणि घट्ट मैत्री फुलली. चला तर मग मुलांनो, पावसाच्या या सरीसोबत गोष्टींच्या या सुंदर, ओलसर आणि प्रेमळ दुनियेत प्रवेश करूया आणि ऐकूया आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे पावसातली छत्री. मुलांनो, एके दिवशी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. धो धो पाऊस कोसळत होता. सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. शाळेच्या मैदानात प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. ओढे नाले भरून पाण्याने वाहत होते. शाळा सुटली तेव्हा सर्व मुलं आपापल्या छत्र्या उघडून आनंदाने हसत खेळत घरी निघाली होती. अभिषेक नावाचा समंजस मुलगा मोठी छत्री घेऊन आला होता. तो रुबाबात आपली मोठी छत्री उघडून गेट बाहेर पडला. तेवढ्यात त्याने ओमला पाहिलं. ओम एका कोपऱ्यात आडोशाला शांतपणे उभा होता. त्याच्याकडे छत्री नव्हती. अभिषेकने प्रेमाने विचारले, ओम, तू अजून इथेच? घरी का गेला नाहीस? ओम हळूच म्हणाला, माझी छत्री सकाळीच तुटली. पाऊस थांबेल म्हणून मी इथेच थांबलो आहे. अभिषेक म्हणाला, मित्रा, माझी छत्री मोठी आहे. चल, आपण दोघं एकाच छत्रीत जाऊया. मुलांनो, दोघेही एकाच छत्रीतून जाऊ लागले. पावसाची रिपरिप चालूच होती. रस्ता चिखलाचा होता. रस्त्यात खूप खड्डे होते. खड्डे पाण्याने भरले होते. ते दोघेही अशा रस्त्यातून वाट काढत काढत घर जवळ करत होते. अभिषेक ओमला पाऊस लागू नये म्हणून छत्री त्याच्याच बाजूने धरत होता आणि स्वतः मात्र एका बाजूने भिजत होता. ओमच्या लक्षात आलं. ओम म्हणाला, तू स्वतः भिजतोस ना? अभिषेक हसत म्हणाला, अरे यार, मैत्रीत थोडं भिजलं तरी चालतं. मुलांनो, रस्त्यात त्यांनी एका मांजराच्या पिलाला पावसात थरथरताना पाहिलं. दोघांनी त्या पिलाला अलगद उचललं आणि बाजूच्या ओट्यावर ठेवलं. ओमने आपला रुमाल काढला आणि त्यावर प्रेमाने पसरला आणि ते दोघे पुढे निघाले. मुलांनो, ओमचं घर आलं. ओमच्या आईने ओमला हाक मारली. ते दोघेही घरात आले. ओमच्या आईने दोघांनाही गरम गरम दूध दिले आणि तिने काळजीने विचारले, अभिषेक, तू इतका का भिजलास? अभिषेक शांतपणे आणि नम्रपणे म्हणाला, काकू, माझी छत्री मोठी होती, पण त्याहूनही मोठी आमची मैत्री होती. हे ऐकून ओमच्या आईच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान चमकला. मुलांनो, त्या सुंदर दिवसापासून अभिषेक आणि ओमची मैत्री अधिक घट्ट झाली. तेव्हापासून ते दोघे आनंदाने हसत खेळत शाळेत येऊ लागले. मुलांनो, आजची गोष्ट आपल्याला सांगते की आपल्या जवळचं जर इतरांना वाटलं तर आपला आनंद दुप्पट होतो. छोट्या छोट्या कृतीतूनही मोठी माणुसकी दिसून येते. संकटात केलेली मदत आणि दिलेला आधार माणूस आयुष्यभर लक्षात ठेवतो. चला तर मग मुलांनो, आजपासून आपण दुसऱ्यांसाठी सावली बनण्याचा प्रयत्न करूया. उद्या पुन्हा भेटूया संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत एका नव्या सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, मैत्री जपा आणि प्रेमाने जगत रहा. धन्यवाद.